घेऊन होणार, प्रश्नच नाही काय. तर फायर राऊंड नाही सांगितलं तरी चालेल, दोघींना सारखेच नियम असणार. ज्याचं आलं ते पुढे गेले, जे चुकलं ते मागे पडणार. आणि 5च प्रश्न असल्यामुळे तुम्हाला किती जिंकावं लागणार आहे? किती? 1. 3 तुम्हाला उत्तर बरोबर द्यावे लागणार आहेत आणि एकाला 2च मिळणार आहेत. कारण संध्या किती? 5च प्रश्न आहे. 3. हा, तर 3 तुम्हाला उत्तर बरोबर द्यावे लागणार आहेत. 4 दिले तर चालतील, 5 दिले तरी चालतील. 3च्या कमी जमणार नाही. तुम्ही जर 2 दिले दुसरीला 3 येणार ना, मग दोघीच येत ना, तर मात्र काय होणार? पराभव निश्चित होणार. म्हणजे या फेरीमध्ये पराभव या 5 प्रश्नामध्ये होणार आहे. परंतु मोठ्या मनानं पराभव स्वीकारायचा आहे का नाही? लहान बहीण असली तरी स्वीकारायचा आहे, मोठी बहीण असली तरी पराभव स्वीकारायचा आहे. कारण हारजीत होत असते, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हसत हसत आनंदानं पराभव पचवता आला पाहिजे. परंतु पूर्ण कळेपर्यंत हे करू नका. हा, हे प्रश्न एक एक शब्द वाचणार आहे. एका शब्दानं तुम्हाला उत्तर कळालं त्या प्रश्नाचं, पटकन चेंडू टाकायचा. नाही कळालं काय करणार मी? नाही, दुसरा शब्द वाचणार त्या प्रश्नाचा. कळालं टाका, नाही कळालं तिसरा वाचणार. म्हणजे तुम्हाला कुठेतरी मला वाटतं 2-3 शब्दामध्ये उत्तर कळणार. हा, तर 5च प्रश्न काढलेले आहेत तुम्ही. रेडी? दीर्घ श्वास घ्या एकदा. हा, कारण हे रिस्कचा प्रश्न आहे. हा, तर पहिल्या प्रश्नापासून करू का? रेडी? भारतातील पहिल्या, चेंडू टाकायच्या मध्ये, एक चेंडू बसणार, महिला राज्यपाल. संधी हिरव्या चेंडूला आलेली आहे. हिरव्या चेंडूला, हिरव्या चेंडूला, अगोदर धरण्यात येईल. हिरव्या चेंडूला. हा, एवढेच मी पुढचे शब्द सांगणार नाही, कारण तिनं ऍक्सेप्ट केले की उत्तर येते म्हणून. आपण हे करूया आणि नंतर पूर्ण प्रश्न सांगून क्लिअर करूया. यस. सरोजिनी नायडू. तर कसं आहे? कसं काय बरोबर आहे? भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? असा जर प्रश्न असता तर तसं नाही, हे का नाही? इथं दिलेला प्रश्न आहे भारतातील पहिल्या, मागे पुढे घ्यायचं. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? उत्तर सरोजिनी नायडू दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे. 8व्या वर्गाने जल्लोष करायला हरकत नाही. 1-0 तिने आघाडी घेतलेली आहे. ओके, दुसरा प्रश्न असेल, भारतीय, रेडी, अंतराळ, रिस्क माहिती आहे परंतु रिस्क घेता येत नाही का नाही? भारतीय अंतराळ संशोधन. हिरवा पुन्हा एकदा ग्रीनला संधी मिळालेली आहे आणि ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. यस, उत्तर द्यायचे. भारतीय अंतराळ, तिसरा शब्द सांगितला होता का? संशोधन सांगितलं होतं तिसरा. याचं उत्तर द्यायचे. विक्रम साराभाई. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण? असा प्रश्न आहे. उत्तर आहे विक्रम साराभाई. उत्तर बरोबर आलेले. आता राहिलेले तीनही प्रश्न वेदिकाला जिंकावे लागणार आहेत. 2-1 आघाडी झाली. 2-0 आघाडी. आणि श्रुतिकाला किती जिंकायचे? 1. मग तुम्ही आता पेढे आणि हार आणायला सुरुवात करा. असो, आता अर्थात अभ्यासापेक्षा तुमच्या कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. प्रश्न 1000 जर विचारले असते तर मला खात्री होती की कोणी हारणार नव्हतं. त्याच्यामुळे हा पर्याय आपल्याला काढावाचा लागला. आता तिसरा प्रश्न आहे. निकाल इथं लागू शकतो किंवा थोडा लांबू शकतो. 3 पैकी 3 जर तिचे झाले तर पुढे घेण्याची गरज नाही. निकाल इथंच क्लिअर होईल. रेडी?
फिर मैदान फतेह घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या,